मतदार यादी संदर्भात घोळ असल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा-मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयात गेले असताना निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता। त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातील मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्यानं मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले होते। तसंच अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तरं न मिळाल्यानं संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक मनसे स्टाईलनं हातात उडवून फोडले। सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईलनं दणका देऊ। मतदारसंघातील याद्या अपडेट केल्या नाहीत तर पुन्हा हप्त्यामध्ये दणका देऊ। गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत, परंतु निवडणूक आयोग तुम्ही तर सांगण्यावरून काम करत असाल तर आम्ही करायचं काय, अशी खंत यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केली। तसंच 149 मतदारसंघाबाबत येणाऱ्या काळात मनसे न्यायालयात PI दाखल करणार असल्याचं यावेळी मनसे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी सांगितलं। मुळात सांगायचं असं की मागील जेव्हा ठामोपाने मतदार याद्या प्रकाशित केला तेव्हापासून माझ्या प्रभागातले अनेक नावं हे दुसऱ्या प्रभागात फेकलीत। काही नावं तर डायरेक्ट मतदान लिस्टमधनं काढण्यात आली होती। ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं मतदार यादीत नावं नाही आहेत। आम्ही इथे विचार नाही केला, आम्हाला सांगितलं तुम्ही 8 नंबर फॉर्म भरा। आज 8 नंबर फॉर्म भरून 25 दिवस झाले, परंतु यांच्याकडनं एकाही व्यक्तीचं मतदार नाव नोंदणी करण्यात आली नाही। पुन्हा दुसरी व्यक्त सांगायची तर 6 नंबरचा मतदार जो 18 वर्ष पूर्ण होतो त्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे का त्याला मतदान नाव नोंदणी करून घ्यायलाच पाहिजे। असे अनेक फॉर्म आम्ही ऑनलाईन भरतोय, ते ऑनलाईन भरल्यानंतर हे रिजेक्ट मारतायत। त्या जागेवर न जाता कुठली शहानिशा न करता 149 कळवा-मुंब्रा विधानसभेचे मतदार अधिकारी आहेत, हे कुठेही न जाता इथे बसून नुसते आहेत, कोणतेही काम करत नाही। 6 नंबरचा ना फॉर्म भरत नाही, 8 नंबरचं काही काम करत आहेत। मग हे असलं निवडणूक कार्यालय आम्हाला काय कामाचं आहे? आणि जर आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकारच मिळाला नाहीये मतदानाचा तर आम्ही काय करायचं? याच्यासाठी आज इथे आमच्या मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। आज त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, त्यांना जी काय सबब द्यायची ती दिलेली आहे। आणि जर हे नावं आणि ही जर मतदानापासून वंचित राहिले तर 149 कळवा-मुंब्रा विधानसभेतील जे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही PI दाखल करणार आहोत। आणि जे मतदार वंचित राहणार आहेत त्या सर्वांना घेऊन सोबत आम्ही यांच्या विरोधात कोर्टात केस करणार आहोत।